इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 9th समर कॅम्प ऍडमिशन सुरू। केरळ विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असून दुपारी 12 वाजेपर्यंत आलेल्या निकालानुसार केरळमध्ये यूडीएफ ही पार्टी आघाडीवर असल्याची आकडेवारी समोर आली आहे। केरळमध्ये एलडीएफ, यूडीएफ आणि बीजेपी यांच्यामध्ये सामना पाहायला मिळत असून एलडीएफ अर्थात लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट या पक्षाला 42 जागा मिळाल्या आहेत, तर यूडीएफ अर्थात युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट या पार्टीला 93 जागा मिळाल्या आहेत, तर बीजेपीला 2 जागा मिळाल्या आहेत। दुपारी 12 वाजेपर्यंतची आकडेवारी असून संध्याकाळपर्यंत अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे। केरळ विधानसभेसाठी एकूण 140 जागा असून बहुमतासाठी 71 जागा आवश्यक आहे। सध्या एलडीएफ हा पक्ष सत्ताधारी असून यंदाच्या निवडणुकीत मात्र एलडीएफच्या जागा कमी झाल्याचे समोर येत आहे। एलडीएफ 42 जागा घेऊन पिछाडीवर आहे, तर यूडीएफ युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट 93 जागा घेऊन केरळमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचं एकंदरीत आकडेवारी समोर आली आहे। यूडीएफ पार्टीसोबत काँग्रेस निवडणूक लढत असून काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफला सत्तेची संधी मिळणार हे जवळपास केरळमध्ये निश्चित झाले आहे, तर भारतीय जनता पार्टीला केरळमध्ये सत्ता मिळवण्यासाठी अपयश आले आहे। भारतीय जनता पार्टीचे 2 आमदार दुपारी 12 वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार निवडून आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। अंतिम चित्र संध्याकाळपर्यंत समोर येणार आहे। या उन्हाळ्यात तुमच्या मुलांसाठी गिफ्ट करा 60 दिवसांचे बेस्ट समर कॅम्प, तेही फक्त आई विजन अकॅडमी मध्ये। समर कॅम्प मध्ये शिकायला मिळणार टेबल मॅनर्स, जनरल नॉलेज, लँग्वेज रायटिंग स्किल, वैदिक मॅथ्स, फन गेम्स, हँड रायटिंग स्किल्स, पब्लिक स्पीकिंग, सायन्स ऍक्टिव्हिटी प्रॅक्टिस आणि बरेच काही। आजच ऍडमिशन घ्या आई विजन समर कॅम्प मध्ये। लिमिटेड सीट्स। संपर्क 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। कॉन्टॅक्ट 9049310881।